नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. सामनातून टीका बंद होत नाही तोवर सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेशी भाजप चर्चा करणार नाही, सूत्रांची माहिती. साडीमुळे चंद्रकांत पाटील गोत्यात 1 लाख साड्या वाटणार असल्याच्या चर्चेवर मनसेकडून आक्षेप. थेट निवडणूक रद्द करण्याची मागणी. सांगलीत मुख्य बाजारपेठेत भीषण आग. आगीत मेहता स्टोअर्ससह आजूबाजूची 4 दुकाने भस्मसात, लाखोंचं नुकसान. पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि महाद्वार घाट हजारो दीपोत्सवाने उजळला. दिव्यांच्या लखलखत्या रोषणाईनं हजारो डोळ्यांचे फेडले पाळणे. दिवाळीनिमित्त बारामतीत पवार कुटुंबियांच्या कार्यकर्त्यांची भेटीगाठी. अनेक दिग्गज नेत्यांसह पुण्यातील मनसेच्या रुपाली पाटीलही शरद पवारांच्या भेटीला. गोकुळ मल्टीस्टेट करण्याचा निर्णय रद्द. गोकुळच्या सत्ताधारी संचालकांचा निर्णय. गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती. मी पावसात भिजून भाषण केल्यानं माझ्या मतदारांनी मला जास्त मते दिली. बारामतीत चिमुरडेने विचारलेल्या प्रश्नावर शरद पवारांचे दिलखुलास उत्तर. भाषण देतात कसं काय उतरलं निवडं तुमचं? मी भाषण देतो पण मी काही कविता करू शकतो. तिथे तुझी माझी परिस्थिती सांग. समजा पाऊस येतो कधी कधी, तर मी कधी भिजायला जाते तर माझे आजोबा खूप रागवतात मला. पण तुम्ही एवढ्या जोरदार पावसामध्ये तुम्ही भाषण दिलं होतं, म्हणजे कसं काय दिलं होतं तुम्ही? असं आहे की तुझे आजोबा रागवतात पावसात भिजले म्हणून, पण पावसात भिजलो आणि भाषण दिले म्हणून माझ्या मतदारांनी आणखीन मतं दिली. गड किल्ल्यांवर राजकारण होत असताना बालचमूंनी जोपासली किल्ल्यांची परंपरा. सांगलीतील हरिपूर रोडवर ठिकठिकाणी दिवाळीनिमित्त बनले हुबेहूब किल्ले. सततच्या पावसामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतीपिके धोक्यात. सोयाबीन, ज्वारी, कपाशी पिकांचं नुकसान. शेती आणि शेतकरी दोन्ही संकटात. आणि मिरज ड्रेनेजग्रस्त महापौरांना ड्रेनेज चोकअप शोधण्याची वेळ. अधिकारी व आयुक्तांनी राजीनामा द्यावा, संतप्त नागरिकांची मागणी. प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. सांगलीत मुख्य बाजारपेठेत भीषण आग. आगीत मेहता स्टोअर्ससह आजूबाजूची 4 दुकानं भस्मसात, लाखो रुपयांचं नुकसान झालं असून आग नियंत्रणासाठी तब्बल 6 तास लागले आहेत. सांगलीतील मध्यवस्तीत असणाऱ्या मेहता जनरल स्टोअर्सच्या गोडाऊनला काल रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मेहता स्टोअर्ससह आजूबाजूची 4 दुकानं भस्मसात झालेत. आग इतकी भीषण होती की आगीवर नियंत्रण आणण्यासाठी सांगलीसह तासगाव, जयसिंगपूर, आष्टा येथील तब्बल 8 फायर फायटर बोलवण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत ही आटोक्यात आणण्याचं काम सुरू होतं. सांगलीच्या मारुती रोडवरील मेहता स्टोअर्समध्ये प्लास्टिक साहित्य विक्रीचं दुकान आणि मागील बाजूस गोडाऊन आहे.
रात्री 9:30च्या सुमारास या गोडाऊनमधून धूर येऊ लागला आणि अचानक आगीनं रौद्र रूप धारण केलंय. यामध्ये मेहता स्टोअरच्या गोडाऊनसह आजूबाजूची 3 मोठी दुकानं भस्मसात झाली. यावेळी महापालिका अग्निशमक विभागाच्या अग्निशमक गाडींनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आग आटोक्यात येत नव्हती. यावेळी तब्बल 8 ते 10 अग्निशामक या बंबाच्या साह्यानं आगीवर नियंत्रण करण्याचं काम सुरू होतं. मात्र उशिरापर्यंत आग आटोक्यात येत नव्हती. यामुळे आजूबाजूच्या नगरपालिकेच्या अग्निशामक बंबांना पाचारण करण्यात आलं. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमक विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर रात्री 10 वाजता लागलेली आग मध्यरात्रीच्या सुमारास आटोक्यात आणण्यात यश आलंय. आगीची भीषणता इतकी होती की यामुळे सांगलीत धुराचे लोट निघाले होते. आग नियंत्रणात येईपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस यंत्रणा, महापालिकेचे अग्निशमक विभागाचे जवान हे प्रयत्न करीत होते. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी व्यावसायिकांचं लाखोंचं नुकसान झालंय. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पंढरपुरातील महाद्वार घाटासह इतर घाट हजारो दीपोत्सवाने उजळले आहेत. दीपावली हा सण दिव्यांचा व रोषणाईचा सण उत्सवात साजरा करण्यात येतो. शहरातील विविध महाराज मंडळींसह नागरिकांनी महत्त्वाचा असलेल्या सर्व घाटावरील पायऱ्यांवर दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. प्रतिवर्षी चंद्रभागेच्या सर्व घाटांवर नागरिकांनी हजारो दिवे लावत हा परिसर प्रकाशमान केला आहे. दीपोत्सव म्हणजे आनंदाचा सण, वर्षभरातला सगळ्यात मोठा सण, समस्त हिंदूंच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा सण असणारा म्हणजे दीपोत्सव. या दीपोत्सवाच्या निमित्तानं ज्या चंद्रभागेच्या पाण्यावर आमचा पंढरपूरकराचा वारकरी बांधवांचा पिंड पोचला आहे, चंद्रभागेचं महात्म्य आगाध आहे. या चंद्रभागेची ही पूजा समस्त गावकरी, समस्त वारकरी मंडळी आणि सगळ्यांच्या वतीनं करावी म्हणून गेल्या 16 वर्षापासून हा दीपोत्सवाचा सण आपण पंढरपुरात साजरा करतो आहे. याला सगळ्यांचा हातभार आहे. म्हणजे कुणी विशिष्ट एकच व्यक्ती येते करते असं नाही. म्हणजे गाव करी ते राव न करी अशी शक्यता जी असते तेच इथं दिसतं आहे. अख्खं गाव यात सहभागी आहे. मग यात व्यापारी सहभागी आहेत, यात वकील सहभागी आहेत, यात चार्टर्ड अकाउंटंट आहेत, यात वारकरी बांधव आहेत, यात घाटावर राहणारे ज्यांना आपण दीन दरिद्री म्हणतो असे सुद्धा बांधव यात सहभागी आहेत. आणि यात 4 वर्षाच्या लहान मुलांपासून ते अगदी 80-85 वर्षाच्या लोकांपर्यंत सगळेजण सहभागी आहेत. कुणी आर्थिकदृष्ट्या योगदान देतं आहे, कुणी आपल्या श्रमाचं योगदान देतं आहे, पण सगळे गावकरी हा आनंद करतात. यातले 2-3 गुण आहेत. एक ही चंद्रभागेची पूजा आहे. दिवाळीच्या निमित्तानं चंद्रभागा अंधारात राहू नये, एक दिवस तरी तिच्या पदरी उजेड असावा, म्हणजे दिव्याच्या निमित्तानं तिचीही दीपपूजन व्हावं. त्याचबरोबर दुसरा विषय असा आहे की सामूहिक दिवाळी ही पंढरपुरात साजरी व्हावी म्हणून आज हा सण इथं उत्साहाने साजरा होतो आहे आणि समस्त पंढरपूरकर वारकरी बांधव यात आनंदाने सहभागी झालेले आहेत. पंढरीत म्हैसूर पॅलेसचा प्रतिकात्मक दसरा उत्सव साकारला आहे. दिवाळी म्हटलं की बाळगोपाळांसह सर्वांना वेध लागतात ते किल्ले बनवण्याचे. असाच एक पंढरीतील इतिहासप्रेमी आणि किल्ले बनवण्याची आवड असलेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळवलेला अमोल वाखरकर यांनी दाळे गल्ली येथे म्हैसूर पॅलेसच्या प्रतिकात्मक दसरा उत्सव, चंद्रयान, बालाकोट हल्ला, मोनोरेल आदी सुंदररित्या प्रतिकृती बनवल्या आहेत. कर्नाटकच्या रूढी परंपरा आणि 500 वर्षापूर्वीचा इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी आणि नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्या दिवशी संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेला म्हैसूरच्या राज्याचा दसरा उत्सव सर्वांना परिचित आहे. या उत्सवातील राजाचे हत्ती, घोडे, पुरातन कार, तोफा, सैन्य, चामुंडेश्वरी देवीची हत्तीवरून स्वारी, मागे रथातून सध्याच्या राजाची स्वारी, चंद्रयान, बालाकोट हल्ला आणि मोनोरेलची प्रतिकात्मक स्वरूपातील बनवलेली प्रतिकृती शहरवासियांचे लक्ष वेधून घेत आहे. दीपावली पाडव्याच्या पहाटे पावसानं घराची भिंत कोसळून बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. परभणी सोनपेठ येथील घटना आहे. दीपावली पाडव्याच्या पहाटे पावसाने घराची भिंत कोसळून बाप लेकाचा भिंतीखाली दबून अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोनपेठ शहरातील देवी मंदिर परिसरात गावस्कर यांच्या जुन्या वाड्यात भाड्याने राहणाऱ्या टेकाळे कुटुंबियावर पाडव्याच्या पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास घराची भिंत कोसळून आत अरुण टेकाळे वय वर्ष 45 व मंदार अरुण टेकाळे वय वर्ष 8 यांच्या अंगावरती भिंत पडल्यानं घरावरील फरशीचा स्लॅब कोसळून जागीच मृत्यू झाला. तर कस्तुरबा अरुण टेकाळे यात गंभीर जखमी झालेत. पाडव्याच्या पहाटे सर्वजण पाडवा साजरा करण्याच्या तयारीत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. भिंत पडण्याचा आवाज आल्यानं शेजारी राहणारे नागरिक धावून आले. यावेळी गंभीर जखमी झालेल्या कस्तुरबा टेकाळे यांनी आवाज दिल्यानं शेजाऱ्यांनी दार तोडून त्यांना बाहेर काढले, परंतु अरुण आणि मंदार यांच्या अंगावर भिंत पडल्यानं त्यांना बाहेर काढता आलं नाही. थोड्या वेळानंतर पोलीस व इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर धाडसी युवकांनी अरुण व मंदार यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं आहे.
कोल्हापूर पन्हाळा तालुक्यातील कोलोली गाव दिवाळीपासून वंचित आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या धूमधडाक्यात दीपावली साजरी होत असताना पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावात मात्र दिवाळी साजरी केली जात नाहीये. या गावांमध्ये असा एक प्रकार दिसून येत नाही की या गावामध्ये कोणी दिवाळी साजरी केली असेल. नेहमीप्रमाणे गावातील नागरिक शेतात काम करताना दिसतात, तर काही महिला आपापल्या घरात काम करतात किंवा शेती कामात मग्न आहेत. या गावांमध्ये गेली अनेक वर्षापासून दिवाळी हा सण साजरा केला जात नाही. गावात फटाके, आकाशकंदील, फराळाचं साहित्य असा कोणताही प्रकार दिसून येत नाही. माझं नाव राजेश लुगडे, कोलोली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी होते, पण कोलोली पन्हाळा तालुक्यात कोलोली गावामध्ये ही दिवाळी साजरी होत नाही. आमची दिवाळी पुढच्या महिन्यातील 27 तारखेला म्हणजे 1 महिन्यानंतर धाकटी दिवाळी म्हणून प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 2 तास रास्ता रोको करण्यात आला आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याच्या रब्बी पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी शासनाने शेतकऱ्याच्या खात्यात त्वरित 25,000 रुपये जमा करावे आणि गावागावात जाऊन नुकसानीचा पंचनामा करावा. या मागणीसाठी परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वसमत परभणी हा रस्ता तब्बल 2 तास रोखून धरत रास्ता रोको केला आहे. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक परतीच्या पावसामुळे हातातून गेल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेत. शासनाने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची त्वरित मदत करावी, अन्यथा येणाऱ्या 5 तारखेपासून जिल्हा बंदचा इशारा स्वाभिमानीकडून देण्यात आला आहे. पंचनामे करण्याची डेडलाईन आम्ही तुम्हाला येत्या 5 तारखेपर्यंत देतोय. बनसोडे साहेब, 5 तारखेपर्यंत जर का गावात जाऊन पीक विम्याचे पंचनामे पूर्ण नाही झाले तर स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण जिल्हाभर चक्काजाम आंदोलन करा. तक्रार घेऊन अर्ज तात्काळ पंचनामे करावे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा कडून तात्काळ 25,000ची ऍडव्हान्स रक्कम दिली जावी. जी काही रक्कम मंजूर होईल ती नंतर 2-3 महिन्याने घेऊ आम्ही सगळी. त्याच्यानंतर एकविरा देवीगडावर कारने अचानक पेट घेतला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कार जळून खाक झाली आहे. आग्रीकोळी भाविकांचे कुलदैवत असलेल्या एकविरा देवी गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना काही वेळापूर्वी गड परिसरात घडली. कार्ला गावातून गडावर जाण्यासाठी मोठा चढाईचा मार्ग सर करावा लागतो. कठीण वळणावर कारमधून धूर येत असल्याचं लक्षात येताच कारमधील चालकासह इतर 5 जणांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु कार पूर्णपणे जळून राख झाली आहे. ऐन दिवाळीच्या सणावेळी गडावर दर्शनासाठी जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असताना ही घटना घडली. तब्बल तासभर प्रयत्नांनंतर कारला लागलेली आग विझवण्यात यश आलं आहे. हिंगोलीतील सवड इंडोली परिसरात बंधारा फुटला असून शेत पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. रात्री उशिरापर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने जिकडे तिकडे पाणीच पाणी झालंय. दिवाळीच्या दिवशी पावसाचा हाहाकार बघायला मिळाला. हिंगोली तालुक्यातील सवड इंडोली परिसरातील नदीवर असलेला बंधारा फुटल्यानं पुराचे पाणी शेतात शिरल्यानं पिकं व सुपीक काळ वाहून गेलेत. उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी मात्र शेतीत व खरीपाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तसेच कळमनुरी, औंढा, सेणगाव तालुक्यालाही परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. ज्ञानबा जाधव, आम्ही म्हणतो ते की बा बंधारा कोंडू नका, तर कोंडू नका म्हणलं तरी ते कोंडल्या गेला. कसा कोंडल्या गेला ते म्हणले शासनाची वरून तारीख दिलेली आहे, त्या तारखेनुसार आम्हाला कोंडावं लागतोय असं सांगितलेलं आहे. आम्ही तरी फोन लावून सांगितलं होतं की बाबा कोंडू नका, पण त्यांनी ते कोंडला. पुन्हा कोंडल्याच्या बाद आता काय हे करायचे, त्यामुळे 2 दिवस थांबवले होते ना, डबल कोंडल्या गेला. तर बंधारा नसताना भरपूर नुकसान झालेली आहे. जरा नुकसान होण्याची शक्यता, वरून पाणी येण्याची शक्यता तिथे लागली म्हणून म्हणलं कोंडू नका. हा येधोळी येथील हा कयादू नदीवरील बंधारा आहे आणि हा बंधारा पावसामुळे फुटलेला आहे. पाण्यामुळं तो कोंडल्यामुळं त्याचा निष्काळजीपणानं कोंडला आणि त्याच्यामुळं तो फुटला आहे. याची कल्पना मी पाटबंधारे विभाग आणि इथल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली होती 2-3 दिवसापूर्वी. तर त्यांनी सांगितलं होतं की काल येऊन आम्ही त्याचे गेट उघडतो, परंतु त्या गेट उघडणं तर दूरच, पण कोणता त्यांचा कर्मचारी किंवा अधिकारी कोणताही इकडं फिरकलासुद्धा नाही. त्याच्यामुळं रात्री हा बंधारा फुटून आमचं आणि इथल्या जवळपासच्या शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान झालेलं आहे.
तरी माझी एक सिंचन विभागाला अशी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब इथे येऊन आणि या बंधाऱ्याच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेऊन आणि आमची हे गेट खोलून आणि संभाव्य आणखी पुन्हा होणारं जे नुकसान आहे ते नुकसान टाळता येण्यासाठी काहीतरी योग्य ताबडतोब काहीतरी कारवाई करायला पाहिजे त्यांनी. आणि इथे स्पॉटवर येऊन पंचनामासुद्धा करायला पाहिजे त्यांनी आता. आणि याची जी पूर्वकल्पना मी दिली होती तर त्यांनी केवळ तोंडी आश्वासनं दिली आणि इथला कोणताही कर्मचारी वगैरे कोणी इथं आलेलाच नाही. त्याच्यामुळंच त्या अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळं आमचं इथं खूप नुकसान झालेलं आहे. हां, तर आम्हाला आता सरकारकडून याच्या बाबतीत काहीतरी पंचनामा होऊन मदत देण्यात यावी. ऐन दिवाळीतच आजरा शहरातील एटीएम सेंटरचे शटर्स बंद असल्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होत आहे. ऐन सणासुदीच्या काळामध्ये आजरा शहरातील एटीएम सेंटरचे शटर्स बंद राहिल्यानं आजरा शहरवासियांसह चाकरमान्यांकडून संताप व्यक्त होत आहे. कॅशलेस इंडियाच्या नावाखाली अनेक बँकांनी आणि संस्थांनी एटीएमद्वारे व्यवहार करणं सक्तीचं केलंय. परंतु गेले 4 दिवस शहरातील एटीएममध्ये पैशाचा खडखडाट आहे. तसेच सुट्ट्यांमुळे एकीकडे बँकेचे व्यवहार बंद असताना दुसरीकडे एटीएम सेंटर बंद असल्यानं सणासुदीला नागरिकांकडून अनेक मर्यादा येताना दिसत आहेत. यापूर्वीही गणेश चतुर्थी कालावधीमध्ये एटीएम सेंटर बंद होते. ग्राहकांना वारंवार याचा फटका बसत असून सणासुदीच्या काळात एटीएम सेंटरमध्ये पुरेशी रक्कम ठेवावी अशी मागणी केली जात आहे. दिवाळीनिमित्त गेले 2-3 दिवस बँकांना सुट्टी आहे आणि या ऐन सणासुदीच्या काळात आम्ही इथे आलो तर पैसेच नाहीत आणि आजरा शहरातील बरीच एटीएम बंद पडल्यामुळे दिवाळीच्या या सणासुदीच्या काळात लोकांना खरेदीसाठी पैशाची कमतरता जाणवत आहे आणि या एटीएम बंद असल्यामुळं भरपूर लोकांच्या अडचणी निर्माण होत आहेत. एकीकडे बँकांनी आणि सरकारने लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून एटीएमची सुविधा करण्यात आली आणि एकीकडे बँकांचे दुर्लक्ष असल्यामुळे ही एटीएम बंद आहेत. त्यामुळं गोरगरीब लोकांचे हाल होत आहेत आणि प्रत्येक सणाला मागच्या वेळी गणपतीत देखील सुद्धा एटीएमची हीच परिस्थिती होती आणि पुढे देखील जर हेच असंच होणार असेल तर शिवसेनेच्या माध्यमातून या बँकांना मोर्चा काढून ही सुरळीत करण्यासाठी भाग पडलं जाईल. तरी तुमच्या माध्यमातून या बँकांनी हा इशारा समजावा आणि इथून पुढच्या काळात ही एटीएम सुविधा सुरळीत करावी अशी मी शिवसेनेच्या वतीनं त्यांना आवाहन करतो. धन्यवाद. शिराळा तालुक्यातील हाप्पेवाडी येथे किराणा मालाच्या दुकानात चोरी झाली असून हजारोंचा मुद्देमाल लंपास झाला आहे. कराड शेडगेवाडी राज्य मार्गानजीक हाप्पेवाडी आहे. चौकात दगडू आदित्यनाथ हाप्पे यांचं गेल्या 15 वर्षापासून किराणा व स्टेशनरी कटलरीचं दुकान आहे. नेहमीप्रमाणे दगडू हाप्पे शनिवारी सायंकाळी दुकान बंद करून घरी गेले होते. रविवारी सकाळी दुकान उघडण्यास गेलं असता चोरट्यांनी दुकानाच्या दरवाजाचे कुलूप फोडून आत प्रवेश केला. दुकानातील अंदाजे 8,000 रोख रक्कम, 2 पोती साखर, तेलाचे 5 डबे, अंदाजे 17,000 किमतीचा किराणा माल असे एकूण 25,000 रुपये चोरट्यांनी घेऊन पोबारा केलाय. घटनेची माहिती कोकरूड पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान गेल्या आठवड्यात शिवाजी पाटील यांचे दुकान फोडले होते. तसेच गेल्या 15 दिवसात पांडुरंग एटम, प्रभाकर कांबळे, मंगल पाटील, चांगदेव एटम यांच्या घरी चोरीच्या घटना घडल्यात. परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्यानं पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सवाल केला जात आहे. याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेटमध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिलमधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.
जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सिटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिलवर पटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तो रुठ जाओगी, नहीं नहीं, माइक चल जाओगी, नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, शाही हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2019 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. This is Navkrishna Valley School, Sangli. Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today.
ना पक्ष ना पात महिषा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीने लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी दुरी घेऊ काय करू युगानुयुगे उभे आहेत माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा मायभूमी अशी का रणरणली. अरे भेगाळलेल्या जिमनीत पुन्हा का शिवारात बनवली. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस आरओ वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज आरओ वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. अमरावती जिल्ह्यात पावसामुळे काढणीवर असलेले सोयाबीन पीक सडण्याच्या मार्गावर आहे. अमरावती जिल्ह्यातील मागील काही दिवसापासून परतीच्या पावसानं हजेरी लावल्यानं ऐन काढणीवर असलेल्या सोयाबीन पिकाला धोका निर्माण झाला. विदर्भात सर्वात जास्त घेतलं जाणारं कपाशीचं पीक देखील खराब होण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे दिवाळी नेत्रदीपक रोषणाईनं सजली असताना परतीच्या पावसानं शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल होत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्या असून निकालही लागलेत. यावेळी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार का, असा सवाल येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. पूरा नुकसान हो गया, पानी की वजह से बहुत खराब हो गया. पूरा झुक गया ना नीचे, पूरा गिल्ला गिल्ला हो गया है. 10-11 दिन से परेशान कर रहा. उठाने के काटे तो बारिश ही चालू है, उगड़ता है नहीं बारिश. बोलू पाल. सलमान खान, SBN मराठी, अमरावती. दिवाळीनिमित्त लक्ष दिव्यांच्या रोषणाईनं पंढरपूरचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उजळले आहे. महाराष्ट्रात कोणताही सण असो, वारकरी संप्रदायातील वारकरी परिवार विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी हमखास पंढरीत येतात. दिवाळीचा सर्वात मोठा सण असतानाही आपल्या विठ्ठलाला पाहण्यासाठी व दिवाळीतील दिव्यांची रोषणाईचा अद्भुत नजारा डोळ्यात साठवून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल भक्त भाविक आज पंढरीमध्ये दाखल झालेत. निमित्त लक्ष्मीपूजनाचे परंतु परंपरागत पोशाख, त्याचबरोबर सुवर्ण अलंकार आणि विठ्ठल रुक्मिणी भगवंतास सजवण्यात आलं आहे. परंपरेचे विविध प्रकारचे सर्व भूषणाने विठ्ठलाला मडवण्यात आलं. रुक्मिणी मातेला लक्ष्मीपूजन असल्यानं सोन्याची साडी नेसवण्यात आली. देवाचे हे मनमोहक व सोज्वळ रूप आणि अलंकार पाहण्यासाठी विठ्ठल भक्त प्रत्येक सणाला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आवर्जून येत असतात. डोंबिवलीत शिवसेनेचा स्नेह फराळ दिन रंगला आहे. ऊन असो, पाऊस, वादळ असो, पूर, पत्रकार सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी धावत असतो. पण त्याच्यातही माणुसकी आहे, त्यालाही मन आहे हे ओळखून पत्रकारांसोबत एक दिवाळी स्नेह फराळ दिन साजरा करण्याची पद्धत डोंबिवली शिवसेना शहर शाखेच्या वतीने शहर प्रमुख राजेश मोरे आणि सहकाऱ्यांनी 2 वर्षापासून आयोजित केली आहे. कल्याण डोंबिवली परिसरात काम करणारे इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया यांचे पत्रकार एकत्र येऊन फराळ सोबतच मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करतात. पत्रकार तिथे गाणी आणि मिमिक्रीचा छोटेखानी कार्यक्रम सादर करतात.
हा स्नेह जपण्याचं काम शिवसेना शहर शाखेच्या वतीने होताना दिसत आहे. नाही, याच्यात असं कारण आहे की पत्रकार सगळीकडे फिरत असतात नागरिकांच्या प्रश्नासाठी. त्यांना घरी जायला वेळ नसतो, म्हणून आपण एक शिवसेना शहर शाखेच्या वतीने असं ठरवलं की पत्रकारांना आणि आम्ही असं एकत्र म्हणून एक दीपावली आपण साजरी करावी. आणि त्या माध्यमातून गेल्या वर्षापासून आम्ही पत्रकार आणि सर्व आम्ही पदाधिकारी दिवाळी साजरी करत असतो की त्यांना एक आनंद मिळाला पाहिजे पत्रकारांना, या उद्देशाने आम्ही ते साजरी करत असतो. बघा, मानव जीवन जगत असताना अनेक समस्या असतात प्रत्येकाला, आणि आपण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जीवन जगत असतो. शिवसेना शहर शाखा ही डोंबिवलीची फार प्रचलित आणि प्रख्यात आहे, आणि त्या शिवसेना शाखेने गेल्या वर्षीपासून एक वेगळी परंपरा सुरू केली आहे. दरवर्षी गेल्या 2 वर्षापासून म्हणजे याही वर्षी त्यांनी दिवाळीला पत्रकारांसोबत दिवाळी संमेलन साजरं केलं आणि त्यांना फराळ दिला. अमरावती जिल्ह्यात कृषी मंत्र्यांना हरवणाऱ्या आमदारानं शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी 96,143 मतं मिळवलेत. भाजपचे अनिल बोंडे यांना 86,335 मतं मिळाली. देवेंद्र भुयार यांनी 9,808 मतांनी विजय मिळवित भाजपचे कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा पराभव करून देवेंद्र भुयार हे जायंट किलर ठरलेत. गेले 5 वर्षापासून सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात असणाऱ्या तर शेतकरी प्रश्नावरती त्यांनी अनेक आंदोलन करणाऱ्या राजकीय पाठी संपूर्णपणे कोरी असताना खऱ्या अर्थानं गोरगरीब शेतकरी शेतमजूर जनतेने देवेंद्र भुयार यांना निवडून दिले. त्यामुळे ही दिवाळी आपण शेतकऱ्यांसोबत व त्यांच्या मुलाबाळांसोबत साजरी करण्याचं ठरवलं असून आमदार देवेंद्र भुयार हे आपल्या विधानसभा क्षेत्रातील शेतकरी व शेतमजूर यांच्यासोबत दिवाळी साजरी करीत आहेत. भरला गोळ करून टाकू आई तिचं दर्शन घ्यायचं. जगभरात महिलेचा सन्मान व्हावा म्हणून अमरावतीमध्ये लक्ष्मी मूर्तींच्या ऐवजी गृहलक्ष्मीचं पूजन करण्यात आले. जगभरात महिलेचा सन्मान व्हावा याकरिता अमरावती शहरालगत बडनेरा येथील रामू कातोरे हे गृहस्थ मागील 29 वर्षापासून दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन ऐवजी गृहलक्ष्मी म्हणजेच पत्नीचे पूजन करीत अनोखी दिवाळी साजरी करत असतात. रविवारी त्यांनी लक्ष्मीपूजन न करता आपल्या पत्नीचं पूजन केले. एकीकडे समाजात महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात दिसून येतात. हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना समोर येत असतात. समाजामध्ये महिलांना हीन दर्जाची वागणूक मिळत असते. अशा प्रकाराला कुठे ना कुठेतरी आळा बसावा आणि महिलांचा सन्मान वाढावा याकरिता या दिवाळीला रामू कातोरे हे आपल्या पत्नींची पूजा करतात. सिंधुदुर्ग सावंतवाडीच्या यशराज हॉस्पिटलमध्ये तिळ्यांचा जन्म झाला आहे. सावंतवाडी येथील डॉक्टर राजेश नवांगुळ यांच्या यशराज हॉस्पिटलमध्ये तब्बल तिळ्यांनी जन्म घेतला. त्यातील 3 मुले सुखरूप आहेत. ही घटना काल रात्री घडली आहे. संबंधित महिला गेले अनेक दिवसापासून तिला मूलबाळ नव्हतं, मात्र एकाच वेळी 3 मुलांना जन्म दिल्यामुळे त्यांचे कुटुंब देखील सुखावलं आहे. महिनाभर ती रुग्णालयात दाखल होती. जन्मलेल्या बाळांमध्ये 2 मुलांचा आणि 1 मुलीचा समावेश आहे. हे दाम्पत्य बांधा पंचक्रोशीमधील आहे. तिच्यावर डॉक्टर नवांगुळ यांच्यासह मिलिंद खानविलकर, मुक्तानंद गोंडवळकर यांनी शस्त्रक्रिया केली आहे. सततच्या पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेतपिकं धोक्यात आली असून सोयाबीन, ज्वारी, कपाशी पिकांचं नुकसान झालंय. शेती आणि शेतकरी दोघंही संकटात सापडले आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने ठाण मांडलंय. सततच्या पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेती पिकं धोक्यात आली आहेत. सोयाबीन, ज्वारी, कपाशी या पिकांचं नुकसान झालंय. कापूड, गंजी लावलेल्या पिकांबरोबरच उभ्या पिकांनाही कोंब फुटलेत. यामुळे शेती आणि शेतकरी दोघंही संकटात सापडलेत. शेतीचं नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याचं पार कंबरडं मोडलंय. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला. अकोला जिल्ह्यातील बाळापूर, पातूर, बार्शी, टाकळी, तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील शेतातील ज्वारी, सोयाबीन, कपाशी पिकांचं मोठं नुकसान झालं. शेतीमालाच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. आज जून महिन्यापासून आमच्या इकडे सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे सोयाबीन, कपाशी
ज्वारी हे सर्व यांना धान फुटून सर्व आमचे पिकं सर्व म्हणजे पिकांची सर्व नासाडी झालेली आहे. त्यामुळे आम्ही जो विमा काढलेला आहे तेवढा आम्हाला सरकारने विमा त्वरित देण्याचे करावे. आम्ही विमा कंपनीला 48 तासाच्या अंदर फोन करायचं सांगितलं होतं, तर आम्ही फोन करून 48 तास झाले तरी विम्यावालं कोणी आलं नाही. त्याच्यामुळे आम्ही मीडिया माध्यमातून हे सर्व इकडे न्यूज गेली पाहिजे. त्या माध्यमातून आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की बा आमच्या इकडे सर्व पिकाचा नाश झालेला असून आम्हाला त्वरित याची मदत मिळण्यात यावी. सर 20 तारखेपासून सतत हा पाऊस चालू आहे आणि आज 28 तारीख म्हणजे दिवाळीपर्यंत हा पाऊस चालूच आहे. आमच्या तामसे गावामध्ये एवढं काही नुकसान झालं सोयाबीनला अक्षरशः कोंब फुटून 2-2 पानावर सोयाबीन आलेले आहेत. आमच्या शेतकऱ्यांना जे आज दिवाळी जे साजरी होत आहे, आज आम्ही दिवाळी निघालेल्या अशा सोयाबीनच्या नुकसानीमुळे. आणि ज्वारी कापूस कापसाच्या गोंड्या ज्वारीच्या कणसावर धान फुटलेलं आहे. आम्हाला आमची इच्छा सरकारला एवढीच आहे की आम्ही जो विमा काढलेला आहे तो विम्याचे आम्हाला जे नुकसान भरपाई आहे ते देण्यात यावी. आणि आम्ही सरकारचा एक विषय आम्हाला विशेष असा आहे की बा जे कर्जमाफी आहे सरकारनं देण्यात यावी किंवा एवढं नुकसान झालं आम्ही शेतकऱ्यांचं. माझं नाव मिथुन रामभाऊ काळे, राहणार तामसी. आज पावसामुळे आमची अशी परिस्थिती झालेली आहे की अक्षरशः उभ्या सोयाबीनला आमच्या कोंब फुटलेले आहेत. सोंगेल सोयाबीन तर पूर्ण नासाडीच झालेली आहे. तसेच पराठी सोयाबीन आणि हायब्रिड यांचे एवढे प्रमाणात नुकसान झालेले आहे की त्याचं सोंगून पण काही उदरनिर्वाह होणार काही निघणार नाही आहे. आज आम्ही कंपन्यांकडे विमा फाडलेला आहे. गेल्या वर्षी सतत आम्ही दरवर्षीप्रमाणे कंपनीचा विमा फाडतो. यावर्षी आम्ही त्यांना अशीच विनंती करतो की यावर्षी आम्हाला विम्याची 100% भरपाई करण्यात यावी. आज रोजी मी शेतकरी बाजारी आहे. अजून भरपूर शेतकरी असे आहेत की त्यांच्यावर कर्ज आहे. या अशा कंडिशनमुळे जर का शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही मिळाली तर प्रत्येक शेतकरी हा आत्महत्येच्या मार्गाने जास तयार होईल. तर शासनाला आणि विमा कंपनीला आमचे हात जोडून एकच विनंती आहे की त्यांनी त्वरित लवकरात लवकर जेवढी नुकसान भरपाई आम्हाला देण्यात येईल तेवढी देण्यात यावी. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानं शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. चांदोली अभयारण्य पाहण्यासाठी दरवर्षी हजारो देशी विदेशी पर्यटक चांदोलीला भेट देत असतात. यावर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यामध्ये अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर बुधवारी 16 ऑक्टोबरपासून अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. पर्यटकांना अभयारण्य पाहण्यासाठी पहाटे 6 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत पास देण्याची व्यवस्था अभयारण्याच्या वारणावती येथील कार्यालयामध्ये करण्यात आली. अभयारण्यात पर्यटन करण्याची वेळ पहाटे 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. तसेच अभयारण्य दर गुरुवारी पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती चांदोली वन्यजीवीचे वनक्षेत्रपाल गोविंद लंगोटे यांनी दिली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे बुद्धिजीवांनी मनोरुग्णांसोबत दिवाळी साजरी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील बुद्धिजीवी युवकांनी आगळीवेगळी दिवाळी साजरी केली आहे. रोषणाई, आतिषबाजी, गोडधोड, फराळ या सर्वांना बाजूला सारत एक दिवस त्यांनी गावातील व परिसरातील मनोरुग्णांना दिला. मनोरुग्णांची राहणीमानाची त्यांनी काळजी घेतली. कर्तव्य ग्रुप असं युवकांच्या संघटनेचं नाव आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याने फिरणाऱ्या बेवारस मनोरुग्णांची सेवा करीत असतात. मनोरुग्णांची ही दिवाळी चांगली साजरी व्हावी या उदात्त हेतूनं या युवकांनी मनोरुग्णांची उटणे लावून आंघोळ घातल्या, त्यांना नवीन वस्त्र नेसवली आणि मेजवानी दिली आहे. चंद्रपुरात गजर किशोर जोरगेवार यांच्या बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या माऊलीचा लेक आमदार झालाय. लेकाचा बहुमान पाहून आईला अश्रू अनावर झाले आहेत. कोणतीही निवडणूक प्रचंड अवघड डावपेचांची असते. त्यातही एखाद्या उमेदवाराकडे राजकीय वारसा आणि वलय नसेल तर जिकिरीची आणि भावनिक ठरते. चंद्रपूरचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचे उदाहरण म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांचा विजय ठरलाय. राजकीय संघर्षात जोरगेवार जिंकले, मात्र धामधुमीत काही क्षण बोलके ठरतात. चंद्रपुरात निवडणुकीच्या निकालानंतर एक चित्र पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले. चंद्रपूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार हे भाजप आमदारला पराभूत करून तब्बल 73,000 मतांच्या फरकाने निवडून आलेत. साहजिकच लोकांनी किशोर जोरगेवार यांना प्रचंड हारेतुरे घालून त्यांचं अभिनंदन केलंय. आपल्या लेकाचा हा बहुमान पाहून त्यांच्या माऊलीचा ऊर भरून आला आणि त्यांना अश्रू अनावर झाले. आपल्या आईचे हे अश्रू पाहून जोरगेवार देखील भावूक झाले आणि त्यांनी आपल्या गळ्यातील सर्व हार आईच्या गळ्यात घालून आपला विजय आपल्या आईला समर्पित केलाय. हे दृश्य पाहून त्या ठिकाणी उपस्थित लोकांच्या डोळ्याच्या कळा ओलवल्या. विशेष म्हणजे दलित समाजातील किशोर जोरगेवार हे अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून संघर्ष करून आमदार झालेत.
किशोर जोरगेवार यांची आई आज देखील चंद्रपूर शहरातील गांधी चौकात रस्त्याच्या कडेला बसून बांबूच्या टोपल्या विकते आणि किशोर जोरगेवार यांचा मंडप डेकोरेशन कदाचित या संघर्षामुळेच त्यांनी आपल्या लेकाचा झालेला बहुमान पाहून अश्रू थांबवता आलं नाही. प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांच्यावर केलेला अन्याय आणि त्यांच्या बोलण्यातून आपसुकच बाहेर पडतो. माझी पहिली प्राथमिकता या मतदारसंघातली अशी असणार आहे की चंद्रपूरच्या जनतेचा जो विश्वास आहे तो कुठे कुठे डगमगला होता, तो विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. कोणताही समाज, कोणताही देश, कोणताही पक्ष हा जोपर्यंत त्याच्या मनामध्ये विश्वास आणि उत्साह राहत नाही तोपर्यंत तो प्रगती करू शकत नाही. म्हणून माझा सगळ्यात पहिला प्रयत्न हा राहील की चंद्रपूरच्या जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणे, उत्साह निर्माण करणे आणि त्याच्यातून झालेल्या ऊर्जेतून या चंद्रपूरचा विकास करणे. ज्याची कारणे गेली 15 वर्षे मी काम करतोय. सर्व राजकीय पक्षांनी, प्रमुख राजकीय पक्षांनी माझ्यावर अन्याय केलेला, धोका केला, अत्याचार केलेला, त्याचा जनतेला दिसलं. माझं काम हाच माझा. मी जे जनतेकरता जे आंदोलन केले, जनतेच्या प्रश्नाकरता मी लढलो, त्याचे हे पावती आहे. जनतेने मला कोणते काम आपल्याला मिळत आहे. दैन्याचे प्रश्न आहे, बिजली, सडक, पाणी, हे जे 3 विषय आहे, या 3 विषयावर मी प्रमुखतेने काम करणार आहे. आणि जे पट्टेचा जो विषय आहे ते पट्टे सुद्धा चंद्रपूरच्या जनतेला मिळण्याच्यासाठी म्हणून माझे वाले है ना जो एकदम कडक आहे का मध्ये 60 रुपये द्या, 60 रुपये कमी राहत का अम्मा? 50 द्या, बोनी करा, नाही राहू द्या. त्रास नको द्या. बेंदा 100 रुपये. काय कमी करणार अम्मा? काय कमी नाही. कमी करणार म्हटलं तर घ्या, 90 द्या, घ्या आपण घ्या. दीपावलीच्या लख उजेडात बळीराजाच्या घरातील काळोख अधिकच गर्द झालाय. चंद्रपुरात परतीच्या पावसाने बळीराजाचं अतोनात नुकसान केलं आहे. दीपावलीच्या लख उजेडात गाव उजळून निघते, मात्र उजेडात बळीराजाचा घरातील काळोखच अधिक गर्द झालाय. आठवडाभरातच परतीच्या पावसानं 3दा कहर केला. हातात आलेले धान्य जमिनीवरती लोळले. वर्षभर गोळा केलेली पुंजी वेळप्रसंगी कर्ज काढून बळीराजाने शेती उभी केली. निसर्ग कोपला आणि त्यात दिवाळी आली. हातात पैसे नाहीत, पीकही केल्यानं बळीराजा हळवा झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील राजोळा, कोरपणा, जिवती, गोंड, पिंपरी तालुक्यात परतीचा पावसाचा कहर सुरू आहे. आठवड्याभरात सलग 3ऱ्यांदा वादळी पावसानं झोडपलंय. पावसाचा फटका शेतात उभे असलेला धान्य पीक कपाशीला बसला. काही दिवसात हातात येणारं धान्य पीक अक्षरशः जमिनीवरती लोळलंय. कपाशी पिकाचीही तीच गत आहे. कपाशीच्या फुलांना वादळी वाऱ्यामुळे गळती लागली. कोपलेल्या निसर्गाने बळीराजाचे अतोनात नुकसान केलं आणि वर्षभरात जमा केलेली पुंजी शेती उभा करण्यासाठी बळीराजानं खर्च केली. वेळप्रसंगी बँक, बचत गट आणि वैयक्तिक कर्जही बळीराजानं काढलंय. या हंगामात पाऊस बरा झाला, त्यामुळे धान पीक जमून आलं. पावसाचा थोडाफार फटका कपाशीला बसला. लागलेला खर्च निघेल अशी स्थिती कपाशी पिकाची होती. परतीच्या पावसानं शेतकऱ्याची बहुत नुकसानी केली, आपली केली आहे. सलग 3दा शेतीचं नुकसान झालं हा पावसानं. हे दिवाळी अंधारात गेली आहे, कारण की शेतकऱ्या आलेला हातात तोंडाचा घास हा पावसानं, परतीच्या पावसानं पडून नासाडी केली आहे. त्या कारणानं शेतकरी जगाचं कसं हेच काहीच समजत नाही. असे शासनाने काही ना काहीतरी मदत द्यावा ही विनंती आहे शासनाची. कारण की विलक्षण झाले आता गोडधोड व्हावा असं विचार होते. हा परतीच्या पावसानं काष्टकऱ्याचा अति नाश करून टाकली. पुरी शेतीच धानाची पाण्याखाली गेली आहे. एक म्हणतात 3दा परतीच्या पाण्यानं नुकसान केलेली आहे. तर जगाचं तरी कसं.
ऐन दिवाळीतच पुराचा फटका झेंडू फुलांना बसलाय. आवक कमी झाल्यानं सांगलीत फुलांचे 100 रुपये प्रति किलो भाव आहेत. ऐन दिवाळीच्या सणात झेंडू फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते, पण 2 महिन्यामागे आलेला पुराचा फटका झेंडू फुलाला बसला. झेंडू फुलाची आवक कमी झाली आणि दर गगनाला भिडले. सांगलीच्या मार्केटमध्ये सांगलीकरांनी एकच गर्दी केली, पण सणाला झेंडू फुलाची मागणी असते. झेंडू फुलाची आवक कमी झाली. फुलांचे दर 80 ते 100 रुपये आहेत, तर हार 10 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आहेत. नमस्कार, मी कुमारी माधवी देवानंद माळी. दरवर्षीप्रमाणेच आपल्या या दुकानामध्ये शहीद देवानंद माळी फ्लॉवर पॉट सेंटर लक्ष्मीपूजनाचा दिवाळीचा हा सण दरवर्षीप्रमाणेच व्यापार सुरू आहे. पण यावेळी पुराचा फटका बसल्यामुळे व्यापार सुरू आहे, पण त्याचा आवक थोडासा कमी आहे. दुकानामध्ये 10 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत अगदी हार मिळतात, पण ते नागरिकांना न परवडण्यासारखे रेट आता फुलाचे सुरू आहेत. त्यामुळं व्यापाराची खालवर अशी अवस्था सुरू आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी का एवढा असा फटका बसला? यावर्षी पाऊस, पूर आला, महापूर 2019, त्यामुळे थोडी मालांची नासधूस झाली, त्यामुळे रेट वाढले, महागाई वाढली आहे. गड किल्ल्यांवर राजकारण होत असताना बालचमूंनी किल्ल्यांची परंपरा जोपासली. सांगलीतील हरिपूर रोडवर ठिकठिकाणी दिवाळीनिमित्त हुबेहूब किल्ले साकारले आहेत. राज्यातील भाजप शिवसेना महायुतीच्या सरकारने गड किल्ल्यांचे रिसॉर्ट, हॉटेलिंग आणि लॉजिंगसाठी देण्याचा घाट घातलाय. मात्र शिवप्रेमी जनतेने याला कडाडून विरोध केला. विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे पावित्र्य राहावे यासाठी सत्ताधारी भाजप शिवसेनेला सत्तेपासून खाली खेचण्याचा प्रयत्नही केलाय. आजपासून सर्वत्र दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने सांगली हरिपूर येथील बालचमूंनी दिवाळीनिमित्त हुबेहूब गड किल्ले तयार केलेत. हरिपूर रोडवरील पाटील डेअरी समोर ओम चव्हाण, यश पेटकर यांच्यासह बालचमूंनी शिवरायांचा हुबेहूब किल्ला साकारलाय. गेली 6 दिवस हा किल्ला तयार करण्यासाठी रात्रीचा दिवस केलाय. किल्ल्यावर ठिकठिकाणी बुरुज, कमानी, किल्ल्यावरील ठळक घडामोडी दाखवल्या आहेत. आज छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास पुसण्याचं काम केलं जात आहे. एकीकडे इतिहासाच्या पुस्तकातून शिवरायांचे पराक्रम गायब होत आहेत, तर दुसरीकडे सरकारने छत्रपती गड किल्ले हे रिसॉर्ट, हॉटेलिंग आणि लॉजिंगसाठी देण्याचा घाट घातला. त्यामुळे हरिपूर, विनायकनगर येथील सर्व बालचमूंना एकत्रित करून आम्ही किल्ला बनवला असून शिवरायांचा इतिहास जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचं प्रमोद पाटील, ओम चव्हाण, यश पेटकर यांनी सांगितले आहे. एकीकडे किल्ल्याचं राजकारण होत असताना या बालचमूंनी किल्ला संवर्धनाची गरज ही आपल्याला सगळ्यांना सांगून दिलेली आहे आणि महत्त्व त्याचं पटवून दिलेलं आहे. क्षत्रिय कलावदौस सिंहासनापतीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री श्री योगी शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. याच बरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेटमध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिलमधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65.
अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सिटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2019 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. This is Navkrishna Valley School, Sangli. Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today. ना पक्ष ना पात, मैशा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीने लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी? दुरी घेऊ काय करू?
युगानुयुगे उभे आहेत डोंगर नाट्या, माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा, माय भूमी अशी का रणरणली, अरे भेगाळलेल्या जिमनीत पुन्हा का शिवारात बनवली. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वा सेल्फ अँड सर्व्हिसेस, आरओ वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज आरओ वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांना.